नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपल्या शेतीमध्ये फक्त ऊस हे असं पीक आहे, ते नगदी पीक आहे. बाकी भुसार मालांचा काही भरोसा नाही, कारण बाजारभाव नसतो. परंतु त्या ऊसासाठी सुद्धा शेतकऱ्यांना पैशासाठी झगडावं लागतं आहे. कारण सहकारी ज्या कारखाने होते ते काही कारणास्तव बंद पडले. त्यामुळे पर्यायाने शेतकऱ्यांना गुऱ्हाळावर आपल्याला ऊस पाठवावा लागतो. पण त्या गुऱ्हाळवाले आपल्याला वेळेवर पैसे देत नाहीत. कारण शेतकऱ्याचं संपूर्ण आर्थिक जो कारभार असतो तो ऊसाच्या पैशावर अवलंबून असतो. म्हणून माझं एक निवेदन आहे सर्व शेतकरी बंधूंना, की ज्यांचे काही पैसे राहिलेले आहेत आणि बरेचसे गुऱ्हाळवाले आपले पैसे वापरतात, काही तर बुडवतात सुद्धा. जर आपल्याकडे पुरावा असेल, स्लिपा असतील, तर सरकारने सुद्धा यासाठी शेतकऱ्यांसाठी एक कायदा करायला पाहिजे आणि ते पैसे वसूल करण्यासाठी आम्हाला थोडी मदत केली पाहिजे. कारण जर असं नाही केलं तर शेतकरी आत्महत्या करतील, कारण आत्महत्याशिवाय दुसरा पर्यायच राहणार नाही. म्हणून माझं एक सरकारला निवेदन आहे की सरकारने याबद्दल एक असा कायदा करावा की कोणत्याही गुऱ्हाळवाल्याने कोणत्याही शेतकऱ्याचे पैसे बुडवले नाही पाहिजेत. तर मला सर्व शेतकऱ्यांनी यासाठी एक सहकार्य करावं ही नम्र विनंती. धन्यवाद.